श्रोतेहो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. आपल्या भारतीय संस्कृतीत स्त्रियांना पूजनीय स्थान आहे. नारी तू नारायणी यावर विश्वास असणारी आपली संस्कृती. मात्र असं असताना देखील स्त्रियांवरील अत्याचाराच्या बातम्या सतत वाचनात येतात. आपल्या अवतीभोवती दिसणारी स्त्री खरोखरच सुरक्षित आहे का, हा प्रश्न समोर उभा टाकतो. या पार्श्वभूमीवर स्त्रियांनी कायद्याच्या मदतीनं स्वतःचं संरक्षण कसं करावं याबाबत जाणून घेऊया आजच्या वृत्तविशेषमध्ये. श्रोतेहो, असं म्हणतात, मुलगी शिकली प्रगती झाली. आणि खरोखरच त्यामुळे समाजात प्रगती होतच आहे. स्त्रिया अगदी अंतराळात देखील आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवत आहेत. त्या स्वावलंबी आहेत. घरात, घराबाहेर, कामाच्या ठिकाणी सर्वत्र त्या आपल्या जिद्दीनं, कष्टानं आपलं स्थान निर्माण करत आहेत. त्यांच्या कर्तृत्वाची दखल घेतली जात आहे. हे सगळं होत असताना अचानक एखाद्या महिलेवर अत्याचार झाल्याची बातमी कानावर पडते आणि मन सुन्न होऊन जातं. मग प्रश्न येतो की स्त्रिया खरोखरच सुरक्षित आहेत का? आणि जर सुरक्षित आहेत तर तिच्यावर होत असलेल्या अत्याचारांच्या घटना दिवसेंदिवस का बरं वाढत आहेत? आणि याला जबाबदार नेमकं कोण? समाजव्यवस्था की स्त्री फक्त कमजोर आहे आणि भोगवस्तू आहे हे मांडणारी मानसिकता, की आणखीन काही? स्त्रियांच्या सुरक्षेकरिता समाजातील सर्व घटकांनी सर्वच स्तरावर एकत्रित प्रयत्न करण्याची गरज आहे. शिक्षण, जागरूकता आणि कठोर कायद्यांद्वारे महिलांवरील हिंसाचार रोखणं शक्य आहे. कुटुंबातील सदस्यांनीही पुढे येऊन स्त्री संरक्षणविषयक जागरूक राहणं काळाची गरज बनली आहे. याविषयी अधिक माहिती देत आहेत मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर शुभांगी पालकर. एकटे असताना तुम्ही तुमचा आतला आवाज ऐका. जर तुम्ही संभाव्य लैंगिक अत्याचारापासून स्वतःचा पूर्णपणे संरक्षण करू शकत नसले तरी तुम्ही धोकादायक परिस्थिती जाणीवपूर्वक टाळणे महत्वाचे आहे. तुमच्या सभोवतालचे भान ठेवा. अनोळखी सार्वजनिक जागा टाळा. कोणी संशयास्पद आजूबाजूला फिरताय का हे जाणून घ्या. कदाचित तुम्ही रस्त्यावर हरवलात, तुम्ही रात्री कुठेतरी हरवलात, तरीही न गडबडता दृढ निश्चयाने चाला. तुमच्या अंतर्मनावर विश्वास ठेवा. तुमचा सेलफोन चार्ज करून ठेवा आणि तुम्ही ओळखत नसलेल्या व्यक्तीसोबत कुठेतरी एकटं जाणं टाळा. एकटं फिरताना आजूबाजूला कोणी नाहीये, हेडफोन वापरून संगीत ऐकून हरवून जाऊ नका. स्वतःच्या नादात राहू नका. आजूबाजूला जाणीवपूर्वक लक्ष द्या. चालताना महिलांनी देखील आपली मजबूत आत्मविश्वासपूर्वक देहबोली सादर केली पाहिजे. आत्मविश्वासाने चाललं पाहिजे. आपला असर्टिव्हनेस व्यक्त केला पाहिजे. शिकारी तुमच्या मानसिक सीमांची आणि भौगोलिक सीमांची चाचणी घेतील. ते तुमच्या किती जवळ येऊ शकतात, तुमच्या जवळ येऊन तुम्हाला कसे नेस्तनाबूत करू शकतात. अशा वेळी तुम्हाला जर एखादा धोका वाटत असला तर मोबाईल वरून पोलिसांची मदत घ्या. हेल्पलाईन लक्षात ठेवा. आपल्या ओळखीच्या व्यक्तीला संदेश दिला पाहिजे. लगेचच आपल्या लक्षात आलं की कोणीतरी आपला पाठलाग करते किंवा आपल्यावर नजर ठेवून आहे, तर आपण जर अनोळखी जागेत असू तर तत्काळ घाईघाईने अगदी पळत पळत का होईना आपण आपल्या ओळखीच्या रस्त्यावर किंवा ओळखीच्या वाटेवर आलं पाहिजे. ओळखीच्या लोकांमध्ये शिरलं पाहिजे. हे खूप महत्वाचं आहे. तुमच्या सभोवतालची जाणीव व्यवस्थित ठेवा. तुम्ही तुमच्या कारकडे जात असताना तुमच्या सेलफोनवर राहू नका किंवा अगदीच गुंतून राहू नका. पार्किंगची ठिकाणं यासारख्या भक्षकांना आश्रय देणारी असू शकतात. सामाजिक परिस्थितीत तुमची जोखीम कमी करा. मित्रमंडळी बरोबर सामाजिक कार्यक्रमांना जा. कुटुंबाबरोबर जा आणि आपल्या कुटुंबाबरोबर किंवा आपल्या मित्रमंडळींबरोबरच राहा. आपलं पेय असेल तर लक्ष न देता इकडे तिकडे सोडून जाऊ नका. यामुळे संभाव्य बलात्कारी व्यक्तीला त्या डेट रेप ड्रग मिसळण्याची संधी मिळते. लेडीज रूम मध्ये किंवा इतर कुठेही जाताना आपला ग्लास आपल्या बरोबरच सोबत ठेवा किंवा तो सोडून द्या. एखाद्या अनोळखी व्यक्तीकडनं किंवा नुकत्याच पार्टीमध्ये भेटलेल्या व्यक्तीकडनं कितीही त्यांनी रिक्वेस्ट केली तरी पेय कधीही स्वीकारू नका. त्याबद्दल तुम्ही नेहमीच संशयित राहा. सोशल मीडियावर स्वतःच्या जागा किंवा स्वतःच्या आवडीनिवडी उघड व्यक्त करू नका.
आजकाल स्त्रिया सोशल मीडिया प्लॅटफॉर्म जसे की फेसबुक, ट्विटर आणि इतर तुम्हाला कुठे शोधायचे हे मित्रांना सांगण्यासाठी GPS लोकेटिंग सेवा वापरतात आणि पत्ते पण पूर्णपणे सांगतात, पोहोचण्याचे ठिकाणं पण पूर्णपणे सांगतात. पण त्याबद्दल विचार करा. लैंगिक शिकारी तुम्हाला शोधण्यासाठी देखील या साधनांचा वापर करत असतात. स्त्रिया मजबूत असू शकतात मनाने सुद्धा आणि शरीराने सुद्धा, परंतु पुरुषांना स्त्रियांपेक्षा काही शारीरिक फायदे आहेत, ज्यात त्यांच्या शरीराची ताकद, उंची महत्वाची आहे, त्यांचं शारीरिक बलदंडता महत्वाची आहे. स्त्रियांवर शारीरिक अत्याचार करणारे पुरुष स्त्रीला वश करण्यासाठी त्यांचा शारीरिक आकार, त्यांची ताकद, त्यांचे दहशतवादी डावपेच, त्यांच्या डोळ्यांचा घाबरवणारा वापर करतील. परंतु स्त्रियांसाठी प्रतिकार करण्याचे ध्येय किंवा लढण्याचे ध्येय काय आहे, तर तिथून कसंही करून निसटून जायचं. महिलांनी हल्लेखोराच्या सर्वात मोठ्या ताकदी विरुद्ध संघर्ष करून थकून जाण्यापेक्षा आपलं मन विचलित होऊ न देता आपलं बुद्धी वापरावी आणि वाट पहा की जेव्हा समोरची व्यक्ती विचलित होत असेल किंवा त्या व्यक्तीचं लक्ष जेव्हा इकडे तिकडे जात असेल, त्या क्षणाची प्रतीक्षा करा. तुम्ही केलेली कोणतीही सुटण्याची हालचाल लक्षात घ्या, त्या क्षणी 100% असली पाहिजे, अर्धवट नसावी, जेणेकरून तुम्हाला तिथून सुटण्याची, धावण्याची संधी व्यवस्थित मिळेल. पुरुष जेव्हा स्त्रियांवर अत्याचार करतात तेव्हा त्याचे अनेक प्रकार आहेत आणि त्या सर्वांचे गंभीर शारीरिक आणि भावनिक परिणाम होऊ शकतात. जर तुम्हाला स्वतःबद्दल किंवा एखाद्या स्त्रीबद्दल काळजी वाटत असेल की जी हिंसाचार अनुभवत आहे किंवा एखाद्याच्या आसपास असुरक्षित वाटत असेल, तर या गोष्टींचं पुनरावलोकन करा आणि जाणून घ्या की खरंच या गोष्टी आपल्याला धोक्याच्या आहेत आणि म्हणून वेळ न घालवता जागृतपणे सुरक्षितता आणि आपल्याला वाचवण्याचे समर्थन शोधण्याचा प्रयत्न करा. त्याबद्दल जाणून घ्या. कोणीतरी तुमचा गैरवापर करत आहे असं तुम्हाला वाटत असेल तर तुमच्या जवळच्या व्यक्तीला याबद्दल नक्की कल्पना द्या. बलात्कारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी शिक्षण, लैंगिक संवेदना आणि कायदेशीर जागरूकता अपरिहार्य आहे. निर्जन भागाचे चांगले पोलिसिंग आणि CCTV मॅपिंग करणं आवश्यक आहे आणि या गोष्टी आपण लोकांना जाणून द्यायला हव्या. आपल्या मनात अडकलेल्या चुकीच्या मिथकांना दूर करून आपल्या विचारांची पुनर्रचना करा. परिस्थितीचा फायदा घेत कुणी कधी लैंगिक अत्याचार करेल हे खरंच सांगता येत नाही. ही घरातली नातेवाईक मंडळी असतील, अत्यंत जवळचा मित्र असेल, कुणीही असेल. वर्तणूक आणि भावनिक बुद्धिमत्ता शेवटी शैक्षणिक बुद्धिमत्तेपेक्षा खूप वेगळी आहे, म्हणून जागरूकता आवश्यकता आहे. गुन्हेगाराची चौकशी आणि ओळख महत्वाची असते, पीडितेची नव्हे. म्हणूनच समाजाने पीडितेऐवजी गुन्हेगाराला कलंक लावायची गरज आहे. स्त्रीत्वाविरुद्धचा सर्वात वाईट गुन्हा म्हणून योग्यरित्या वर्गीकृत केलेल्या लैंगिक गुन्ह्यांचा मुकाबला करण्यासाठी समाजाची समंजस संवेदनशीलता आवश्यक आहे. श्रोतेहो, आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यात अनेक तऱ्हेचे अत्याचार स्त्रीवर होताना दिसतात. स्त्री भ्रूण हत्या, बालविवाह, हुंड्यासाठी छळ, सार्वजनिक ठिकाणी शोषण, महिलांची तस्करी, बलात्कार, अनाचार, ॲसिड हल्ला, सायबर गुन्हे अशी अनेक उदाहरणं देता येतील. स्त्रियांसाठी आपल्या देशात अनेक कायदे आहेत, मात्र स्वतः स्त्रियांना त्या कायद्याविषयी कितपत माहिती आहे? स्त्रियांच्या सुरक्षेसाठी सामाजिक जागरूकता निर्माण करण्यासाठी कसे प्रयत्न व्हायला हवेत याविषयी माहिती देत आहेत कायदेतज्ञ उमा क्षीरसागर वागळे. आपली भारतीय जी न्यायव्यवस्था आहे ती डिटरंट नसून रिफॉर्मेटिव्ह आहे. म्हणजे अपराध्याला सुधारण्याची संधी मिळायला पाहिजे अशा तत्वावर जास्ती करून ती चालते. परंतु जिथे बलात्काराचा विषय येतो, जिथे एखाद्या व्यक्तीच्या आत्मसन्मानाचा विषय येतो की त्याच्यावरती तो गुन्हा घडून गेल्यानंतर त्याच्या आयुष्याचं उर्वरित अख्खं आयुष्य ती व्यक्ती रोज एक मरण जगत असते, तर अशा वेळेस त्या अपराध करणाऱ्याकडे कुठच्याही प्रकारच्या
सिंपथीनी पाहू नये आणि त्याचा रिफॉर्म वगैरे हे सगळं बाजूला ठेवून खरोखरच ह्या गुन्ह्याला सुद्धा मृत्यूदंडाची शिक्षा देण्याची तरतूद करावी. करावा की नाही त्या शिक्षेचा हा पुढचा भाग झाला, पण ती तरतूद जरूर असावी. कायदा आहे आपल्याला संरक्षण द्यायला. सगळ्या विविध मशिनरीज आहेत. गव्हर्नमेंटनी किंवा पोलीस डिपार्टमेंट म्हणा, अहोरात्र म्हणजे बऱ्याच संस्था आहेत. इव्हन आपले नागरिक सुद्धा सजग आहेत आणि अशा कुठेही काही घटना घडत असतील तर लोक पूर्णपणे मदत करतात, म्हणजे लक्ष ठेवून असतात. तसं काही लक्षात आलं तर ते लगेच पोलिसांना कळवतात किंवा पीडितेच्या मदतीला देखील जातात. पण तरी सुद्धा हे गुन्हे थांबत नाहीयेत. तर ह्या परिस्थितीमध्ये प्रत्येक व्यक्तीला स्वतःचं संरक्षक व्हायला लागेल. म्हणजे मी माझा संरक्षण मी स्वतः करणार, हे प्रत्येक व्यक्तीने आता एक मनाशी खूणगाठ बांधली पाहिजे. आता जी लहान मुलं असतात निष्पाप, त्यांना स्वतःचं संरक्षण करणं इतक्यात तरी शक्य नसतं. त्यामुळे त्यांच्या संरक्षणाची जी जबाबदारी त्यांच्या पाल्यांची, त्यांच्या जवळपासचे जे त्यांचे नातेवाईक आहेत त्यांची आहे, समाजाची आहे. मग आपल्याला थोडक्यात आपण काही बघूया काय गोष्टी करता येतील बरं आपल्याला, हे असे गुन्हे मुळात घडूच नये म्हणून. मुख्य असं आहे की असे गुन्हे हे घडतायत आणि हे घडतच राहणार, कारण की ही माणसाची जी विकृती आहे ती सहजासहजी जाणारी नाही. परंतु ह्या विकृतीला खतपाणी घालणारी काही गोष्टी किंवा काही पोषक वातावरण जिथे कुठे निर्माण झालेलं दिसत असेल तर आपण ताबडतोब सावध राहायला पाहिजे. मी तुम्हाला अगदी रोजच्या जीवनातलं छोटंसं उदाहरण देते की हल्ली मोस्टली असं झालेलं आहे की घरातल्या जवळपास आता 90% वस्तू आपण दारावरती मागवतो आणि येणारे विविध व्यक्ती आपल्या घरात डायरेक्ट आपल्या दरवाजामध्ये त्या वस्तू घेऊन समक्ष टाकतात. त्याला कुठच्याही काळा वेळाचं बंधन नाहीये. तो अक्षरशः सकाळी 6 पासून ते रात्री 2-3 वाजेपर्यंत सुद्धा सगळ्या विविध वस्तू आपल्या दारापर्यंत आणून दिल्या जातात. तर ह्यानी तुम्ही विचार करा की किती प्रकारे तुम्ही रिस्कला मल्टिपल केलेले आहे. तर ह्या सगळ्या रिस्क आपल्याला कशा कमी करता येतील, तर अशा आपल्या घरापर्यंत विविध परक्या माणसांना आणू नका. आपल्या मुलींना सेल्फ डिफेन्स किंवा आपल्या मुलांना रादर सेल्फ डिफेन्स शिकवा. मिनिमम सेल्फ डिफेन्स हा प्रत्येकाला आला पाहिजे. मला मान्य आहे की सगळ्याच परिस्थितीमध्ये सेल्फ डिफेन्स करणं शक्य नसतं, कारण की तेवढी ताकद प्रत्येकामध्ये नसते. परंतु अगदीच काही न करता हताश होऊन बसण्यापेक्षा जे काही शक्य असेल ते करता आलं पाहिजे. एक तर आपल्या मुलांमधनं बलात्काराबद्दलचे जे घातलंय डोक्यामध्ये की एकदा बलात्कार झाला म्हणजे आयुष्य संपलं, हे काढून टाका. कारण बलात्कार हे दुसरं तिसरं काही नसून त्यात त्या व्यक्तीची ज्याच्यावर घडलाय त्याची काहीच चूक नसते. त्याला गिल्टी वाटण्याचं काहीच कारण नाहीये. तो घडलेला एक अपघात आहे, ज्यात तिच्या चुकीमुळे किंवा त्या व्यक्तीच्या चुकीमुळे झालेला नाहीये आणि त्यामुळे त्याचं गिल्ट, मानसिक दडपण किंवा आता तुझं आयुष्यच उद्ध्वस्त झालं, तुझी अब्रू गेली, काचेचा तडा आला, हे सगळं समाजाने सुद्धा आता ह्याच्यातनं, ह्या मनोवृत्तीतनं जे विक्टिम्स आहेत त्यांना बाहेर काढलं पाहिजे की जिथे अडचण येऊ शकते अशी परिस्थिती आहे तिथे शक्यतो एकट्याने जाऊ नये, शक्यतो अनप्रिपेअर्ड जाऊ नये. तर व्यवस्थित काळजीपूर्वक घ्या, आयुष्याचा उपभोग घ्या, आनंद घ्या, मजा करा. सर्व काळ मजा करण्यास माझ्या त्याच्याबद्दल काही ऑब्जेक्शन नाहीये, परंतु स्वतःची काळजी देखील घ्या. हा विषय गंभीर असला तरी काळजी करण्यासारखा आहे, पण काळजी करू नका, काळजी घ्या. ऑल द बेस्ट. आणि काही जर झालं तरी कायदा तुमच्या बाजूनी आहे, सक्षम आहे, कधी विसरू नका आणि कायद्याची मदत घ्यायला कधीही तुम्ही मागे पडू नका. श्रोतेहो, स्त्रियांवरील अमानुष अत्याचाराच्या घटना पूर्णपणानं टाळायच्या असतील तर समाजाच्या मानसिकतेत बदल घडवायला लागेलच, पण त्याहीपेक्षा स्त्रीनं अंतरात्म्यातून सक्षम होण्याची गरज आहे. त्यासाठी स्त्रियांनी आत्मसंरक्षणासाठी असलेल्या उपाययोजनांचं सहाय्य घ्यावं, तसंच आत्मबल वाढवावं आणि समर्थ रामदासांनी सांगितल्याप्रमाणे सदा सतर्क राहावं. श्रोतेहो, याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या सरस्वती कुवळेकर. निर्मिती राजेश शेजवळे. प्रसारण सहाय्य शीतल जाधव. लेखन आणि समन्वय प्रिया जाधव आणि निवेदन कौस्तुभ पटाईत.